नमस्कार, आपल्या सर्वांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा। आज सर्वत्र चैत्र पालवीचा सुगंध दरवळतोय आणि घराघरांवर विजयाची गुढी डौलाने उभी राहते। जुन्या आठवणींना मागे सारून नव्या संकल्पाची गुढी उभारण्याचा हा दिवस। पण हा सण नेमका का साजरा केला जातो, यामध्ये मागील शास्त्र काय आणि इतिहास काय, चला तर मग पाहूया आमचा हा गुढीपाडवा विशेष रिपोर्ट। गुढीपाडवा हा सण साजरा करण्यामागे अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत। असं मानलं जातं की याच दिवशी प्रभू श्रीराम 14 वर्षांचा वनवास संपवून आणि रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले होते। त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील जनतेनं घरोघरी विजयी पताका म्हणजेच गुढ्या उभारल्या होत्या। तेव्हापासून हा दिवस अर्धमावर धर्माच्या विजयाचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो। दुसरीकडे पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवानं याच दिवशी विश्वाची निर्मिती केली आणि सृष्टीच्या कालगणनेला सुरुवात झाली, म्हणूनच याला वर्ष प्रतिपदा असंही म्हटलं जातं। गुढी उभारण्यामागे केवळ भक्ती नाही तर एक शास्त्र दडलेलं आहे। गुढी मासाठी वापरलेला तो उंच बांबू म्हणजे ध्येयाची उंची आणि आपला ताठ कणा दर्शवतो। त्यावर चढवलेली भरजरी साडी किंवा वस्त्र हे ऐश्वर्याचं प्रतीक आहे, तर त्यावर बांधलेली कडुनिंबाची पानं आपल्याला आरोग्याची आठवण करून देतात। गुढीच्या टोकावर असलेला तांब्या ब्रह्मांडातील सकारात्मक लहरी खेचून घेण्याचं काम करतो असं शास्त्र सांगतं। या दिवशी कडुनिंब आणि गुळाचा प्रसाद आवर्जून खाल्ला जातो। जीवन हे केवळ सुखाचं नाही तर त्यात येणाऱ्या कडू अनुभवांनाही तितक्याच आनंदानं पचवून पुढे जायचं, हा मोलाचा संदेश यातून मिळतो। आज गुढीपाडव्याचं स्वरूप केवळ धार्मिक राहिलेलं नाही तर ते सामाजिक उत्सवात बदललेलं आहे। ठिकठिकाणी निघणाऱ्या स्वागत यात्रा, ढोल ताशांचा तो थरार आणि नऊवाऱ्या साड्या नेसून बुलेटवर स्वार झालेल्या रणरागिणी हे चित्र महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचं दर्शन घडवतं। नव्या पिढीला आपल्या मुळांशी जोडून ठेवण्याचं काम हा सण मोठ्या उत्साहानं करतोय। तर अशा या मंगलमय दिनी आपणही एक संकल्प करूया। द्वेष आणि नकारात्मकतेची गुढी उतरवून प्रेम, प्रगती आणि माणुसकीची गुढी मनात कायमची उभी करूया। जशी ही गुढी आकाशात उंच झेप घेते तशीच तुमची स्वप्नही या वर्षात पूर्ण होत। न्यूज मराठी 24/7 पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा।